सभागृहात भाजपच्या विरोधात भूमिका घेण्यात की मराठी माणसावर गळचेपी जी आहे ती सध्या होताना पाहायला मिळते. एक तर एका बाजूला परप्रांतीयाच्या मोर्चाला तुम्ही मदत करता, दुसऱ्या बाजूला मराठी लोकांचा जो मोर्चा असतो त्याला तुम्ही मदत करत नाही. याच्या मागे भाजपच आहेत. कुठेतरी राजकीय पोळी भेदभावाच्या राजकारणावर त्या ठिकाणी भाजण्याचा प्रयत्न ते करत आहेत आणि फक्त मुंबईसाठी नाही तर बिहारचं राजकारण सुद्धा डोक्यामध्ये त्यांनी ठेवलंय असं आपल्याला म्हणावं लागेल. त्याच्याचबरोबर आजपर्यंत एकनाथ शिंदे साहेब का शांत आहेत हे मात्र त्या ठिकाणी कळत नाहीत. आज दिवसभरात एकनाथ शिंदे साहेब काय भूमिका घेतात हे आपल्याला बघावं लागेल. शेतकऱ्याच्या हितासाठी अनेक लोक लढत आहेत. त्यात बच्चू कडू भाऊ सुद्धा आहेत, आम्ही आहोत, अनेक लोक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मदत व्हावी सरकारकडनं यासाठी आम्ही विरोधात असलो तरी प्रामाणिकपणे तिथं प्रयत्न करत राहू. एक तर CGI भारताचे गवई साहेब आपल्या विधिमंडळामध्ये येत आहेत, ते आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आता जो जनसुरक्षा कायदा हे सरकार भाजपचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे तो पूर्णपणे संविधानाच्या विरोधात आहे. त्यामुळे गवई साहेबांना आम्ही विनंती करणार आहोत की त्या कायद्याबद्दल त्याच्या विरोधात आणि कारण का तो संविधानाच्या विरोधात त्याबद्दल तुम्ही काहीतरी बोलावं. पण बघूया आमचे नेते त्या बाबतीत काय बोलतात आणि गवई साहेब त्यांना तर हा विषय कानावर आलाच असेल त्या बाबतीत सुद्धा ते काय बोलतात हे बघावं लागेल.